नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर या युट्यूब चॅनलमध्ये. वी आर द ओनली मराठी पॉडकास्टर क्रिकेट बेस्ड इन युके. आणि आज पुन्हा एकदा माझ्यासोबत आहे आनंद, माझा पहिला मित्र, आणि दुसरा मित्र निशांत फळे. आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे इंडिया वर्सेस बांगलादेश झालेल्या मॅच बद्दल आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर पहिला सामना जो चॅम्पियन्स ट्रॉफीचा झाला, न्यूझीलंड वर्सेस पाकिस्तान, त्यामध्ये पाकिस्तानने मात खाल्लेली आहे. आणि होस्ट नेशन बेसिकली लुझिंग नेशन झालेला आहे, त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. आणि आपण ह्याबद्दलही बोलणार आहोत, इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच, जी लाईक वन इन काइंड रायव्हलरी जी आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर मी पहिल्यांदा जाईल निशांतकडे. निशांत, काय म्हणशील? व्हॉट्स युअर व्ह्यू ऑन इंडिया वर्सेस बांगलादेश? इंडिया वर्सेस बांगलादेश ॲज एक्सपेक्टेड इंडियाचा दणदणीत विजय झालेला आहे आणि आपण चॅम्पियन्स ट्रॉफीची चांगली सुरुवात केलेली आहे. पाहायला गेलं तर बांगलादेशबद्दल थोडं बोलावं वाटतं मला. बांगलादेश ही टीम म्हणजे इंटरनॅशनल दर्जाची जी टीम हवी आहे त्या प्रकारे ती खेळत नाही, सर्वात पहिली गोष्ट. आणि वर्षोनवर्ष त्यांनी त्यांचं कॅरेक्टर जे आहे ते सुधारलेलं नाही आहे आणि ते त्यांच्या परफॉर्मन्समधून दिसतं. बरोबर. सुरुवात करायला झाली तर मला एक मॅच त्यांची आठवते 2005 मध्ये, जेव्हा ते अंडरडॉग होते. मे बी आत्ताही आहेत अजून. तर 2005 मध्ये तेव्हाच्या त्यांनी ऑस्ट्रेलियन टीमला हरवलं होतं. 250 टार्गेट होतं आणि त्यांनी ते चेस केलं होतं. त्यांचा एक प्लेअर होता मोहम्मद अशरफुल, ज्याने बहुतेक आय रिमेंबर. 98 का 100 करून ती मॅच जिंकवली होती. तर तेव्हा एक खूप चांगली फिलिंग होती. सेम फिलिंग जशी अफगाणिस्तान मागच्या काही वर्षांमध्ये खेळली आहे त्यानुसार. करेक्ट. पण त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये आपल्याला हरवलं म्हणून नाही, पण ज्या प्रकारचं कॅरेक्टर शो केलं ते कुठलं. नॉट जस्ट हरवलं, बाहेर काढलं. नाही, बाहेर तर आपण श्रीलंकेसोबत हारलो म्हणूनही गेलो. फक्त काय हम्म. बांगलादेशने नाही काढलं आपल्याला. तर सांगायचं गेलं तर बांगलादेशच्या कॅरेक्टरबद्दल तेव्हाचा जो जो काय नाच त्यांनी केला, मग मध्ये आधे अफगाणिस्तानसोबत त्यांनी कुठला तो नागिन डान्स सुरू नागिन केला होता. डान्स. नागिन डान्स सुरू केलेला. आय परत थिंक इंडिया, श्रीलंका आणि बांगलादेश ही ट्राय सिरीज होती, त्याच्यामध्येही ते कॅरी फॉरवर्ड झालं. हो. हम्म. तर मग तेच त्यांचं कॅरेक्टर तिथून दिसतं. परत त्यांचे फॅन्स जे आहेत ते हम्म. पण तेवढे काही मॅच्युअर्ड नाही आहेत आणि तेच बरोबर. त्यांच्या परफॉर्मन्समधून दिसतं. थोडक्यात बोलायला गेलं तर हलकट वृत्ती हे करेक्ट शब्द खूप आहे. खूप खूप. आणि त्यांच्या ऑपोजिट म्हणायला गेलं तर अफगाणिस्तानचं कॅरेक्टर, ते त्यांच्या हम्म. कॅरेक्टरवर त्यांची टीम बिल्ड झालेली आहे पूर्ण. ऍब्सोल्युटली. ते दोन हजार बरोबर. एकोणावीसमध्ये आपल्याला वर्ल्ड कपमध्ये ऑलमोस्ट त्यांनी हरवलेलं होतं. शमीने जर हॅट्रिक नसती घेतली तर हम्म. आपण ती मॅच सुद्धा हरलो असतो. ती मॅच करेक्ट. सुद्धा नाही, सॉरी, ती मॅच हरलो असतो आपण. हरलो असतो. पण म्हणजे ती मॅच जर का अफगाणिस्तान जिंकली असती तर बिईंग इंडियन फॅन थोडं वाईट वाटलंच असतं, पण अफगाणिस्तानसाठी चांगलं वाटलं असतं. हम्म. बरोबर. पण बांगलादेश आय थिंक व्हेरी सून ही टॉप 8 आणि टॉप 10 मधून खाली जाणार, जर का त्यांनी वगळले असंच कॅरेक्टर ठेवलं तर. बरोबर. बरोबर. पण बॅटिंग बद्दल काय सांगाल तुम्ही? मला वाटतं, जी 39 रनानंतर जेव्हा 5 विकेटा पडलेल्या होत्या बांगलादेशच्या, त्याच्यानंतर ना मला वाटतं, आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट आकडा किती रनापर्यंत पार्टनरशिप झाली. जी पार्टनरशिप झाली रिदोय आणि जाकर. what was the other name? काहीतरी 170 रनची पार्टनरशिप झाली टोटल. Something like which was like highest ever against India in ICC event, I guess, or overall. तर त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? हृदयच्या शतकाबद्दल काय म्हणाल? म्हणजे नक्कीच, म्हणजे हे मी आधी जे बोललो ते फक्त कॅरेक्टर जे त्यांनी शो बद्दल केलं आहे. त्याबद्दल बोललो. आणि हम्म. मॅचचं जर बोलायला झालं तर तेवढी एकच फेज होती, जे तू आता हम्म. पार्टनरशिपचं बोलला, की हम्म. जेव्हा वाटत होतं की मॅच थोडीशी टफ होईल. आणि ती त्यांना त्या पार्टनरशिप नंतर इनिंग्स जी आहे टीमची ती कॅपिटलाइज नाही करता आली तेवढी. जर हम्म. त्यांचा स्कोअर 300 पर्यंत गेला असता तर नक्कीच मॅच अजून रंगतदार झाली असती. हम्म. 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 मी मी मॅच बघत होतो ना, तर स्टार्टिंगपासून रेग्युलरली विकेट पडत पडत 5 विकेट पडल्या. हम्म. त्याच्यानंतर कॅचेस मिस झाले इंडियाकडनं, हो. स्टम्पिंग मिस झाले आणि ती पार्टनरशिप झाली. पण कधी असं वाटलं नाही की इंडिया मॅचचा कंट्रोल लूज करते पूर्ण, म्हणजे 50 ओव्हर होईपर्यंत. ते ॲव्हरेज स्कोरच करू शकले आणि बॅटिंग करताना सुद्धा
आपली स्टार्ट चांगली झाली, मध्ये विकेट्स पडल्या, पण असं कधी वाटलं नाही की आपण कंट्रोल लूज करतोय. नक्कीच एक मोठा विजय प्राप्त करून नेट रन रेट चांगला करता आला असता, बट नंदलेस एक कंट्रोल्ड इनिंग्स खेळून बोथ थ्रू बॉलिंग आणि बॅटिंग एक चांगली सुरुवात इंडियन टीम आणि इंडियन स्क्वॉडनी करून घेतली आहे. पॉइंट्स ऑन द बोर्ड विथ 1 विन आणि एक ग्रेट स्टार्ट टू द चॅम्पियन्स ट्रॉफी. आय डोंट ऍग्री कम्प्लिटली ऑन युअर पॉइंट की आपण पूर्ण कंट्रोल होतो बॉलिंग मध्ये. जर बघितलं तर वन्स लाईक पहिल्यांदा असं झालं की भारताला 11 ते 40 ओव्हरमध्ये विकेट्स नाही, विकेटलेस आलाय भारत. विकेट, हा मानतो ते, विकेट नव्हत्या. थोडासा बॉलिंग मधला कंट्रोल हल्ला होता, जे मोमेंटम आपल्याला मिळालं होतं. मला वाटतं ते थोडस हे झालं और लंगडा घोडा रेस में नाही, दौडा पण तरी आणि शंभर इतका करून इतका टाकले. अफाट स्कोर मारला नाही बांगलादेशने की Agreed. वरी करावा लागेल की अरे But the thing चेस is, नाही करता येणार. got आणि it. इनफॅक्ट आपण मॅच चालू असताना चॅट सुद्धा करत होतो. हम्म. जेव्हा 5 विकेट गेल्या तुझा मेसेज आलेला की 100ला ऑल आउट होतोय बघ. मी बोललो कदाचित 200 पर्यंत झालं पाहिजे, कारण की इट इज इम्पॉर्टंट की इंडियन बॅट्समॅनला बॅटिंग करायला चान्स मिळाला पाहिजे. कारण की काय होतं की इंडिया हे इनिशियल मॅचेस खूप कमी रन्स चेस करून किंवा वन साइडेड जर जिंकले ना, तर नॉकआउट फेजेसमध्ये त्याचा त्रास होऊ शकतो. कारण की तिकडे मग एक मॅच खराब आणि मग पूर्ण टुर्नामेंटच्या बाहेर. That was a आय थिंक positive about it. Yeah. आय वुड टेक दिस एज अ पॉझिटिव्ह. कारण की जे चॅलेंजेस आले ते आत्ता आलेले बरे आहेत. हम्म. कळलं की जर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये काही सुधारणा करता आली पाहिजे, काही चेंजेस करता आले पाहिजे, तर आय वुड टेक दिस एज अ लर्निंग लेसन आणि पुढच्या मॅचेसमध्ये ते इम्प्लिमेंट करायला जास्त बेटर पडेल. Absolutely. बरोबर. कारण आपण फिल्डिंगमध्ये पण थोडेफार मायनस पॉइंट्स आहेत. हा, मेन म्हणजे हायलाइट म्हणजे खूप हलक्यात घेतली थोडेसं असं वाटलं. आणि स्पेशली हॅट्रिक जेव्हा गेली हॅट्रिकच्या हातातनं, वेळेस राईट. Oh तेव्हा God. आय कॅन ओनली फील Frustrating. की बापूला काय वाटलं असेल की खूप खूप वाईट वाटलं. बापूला आणि सोडा, कॅप्टन म्हणजे असल्यामुळे शिवाय देत आहेत. रोहित शर्मानी स्वतःलाच खूप कोसलंय तेव्हा. असं माफी पण अरे मागितली. पोचलंय, पण कॅप्टन असल्यामुळे बॉलरला शिवाय देतात नाही ना. हा, करे तो करे रोहित क्या, शर्मा बोले तो त्याऐवजी बोले दुसरं कोण क्या. असतं तर रोहित शर्मानी मग सोडलं नसतं त्या माणसाला. यार दुसरी ये गोष्ट जो गार्डन में घूम रहा है बॅटिंग क्या. दुसरी मी बॅटिंग मध्ये पण येतो. इंडियाची जर बॅटिंग बघितली तर काय काय वाटतं? मला तर ऍक्च्युली बघायला गेलं, ओपनिंग मध्ये नो डाऊट अमेझिंग स्टार्ट मिळून दिली. पहिले काही ओव्हर्स बॉल सीम करून बाउन्स करून जरा बीट करत होता बॅटला, बट 50 ओव्हरचा फॉर्मॅट आहे, खूप खूप मोठी इनिंग असते ॲज कम्पेअर टू T20. वेळ खेळून काही खेळला. काही काही बॅट्समन अप द ऑर्डर त्यांनी वेळ काढून जज करून लाईन लेंथचा अंदाजा घेऊन हँड आय कोऑर्डिनेशन आल्यानंतर जरी हिटिंगला स्टार्ट केली तरी रिकवर करायला रोहित शर्माने 3-4 फोर मारून नंतर फटकन त्याचा रन रेट अबाव 100 घेऊन गेला तो. तसंच शुभमन गिलनी मोठी इनिंग खेळली, सेंचुरी इन द फर्स्ट मॅच, त्याचा कॉन्फिडन्स एकदम स्काय हाय असेल. सो येस. ओपनिंग बद्दल काही वाद नाही. रोहित शर्माचा परत टॉप एज लागून आउट झाला तो. तो आय थिंक ह्याच्या आधीच्या सिरीजमध्ये पण 1 का 2 वेळा तसा आउट झालाय. सो समथिंग टू बी केअरफुल अबाउट, की त्याचा तो विकनेस नको बनायला. आणि त्याच्या पुढे बघायला गेलं तर श्रेयस अय्यरची मला एक विकेट थोडी लूज वाटली. तो जरा स्लोअर बॉल टाकला आणि कदाचित त्यांनी तो शॉट प्रीमेडिटेट केलेला की त्याला सरळ मोठा शॉट मारायचा होता, त्याच्यामुळे तो थोडा गणला. विराट कोहलीला त्यांनी मस्त ट्रॅप केलं ॲक्च्युली. पूर्ण स्पिनचा चांगले बॉल टाकून असे. पण इट्स लाईक की तो हवेत खेळायचा नव्हता त्याचा, पण तो मिसजज झाला त्याच्याकडनं आणि थोडा तो मिसजज हवेत झाला. गेला बॉल. मिसजज झाला. पण इट्स अ कन्सर्न मला असं वाटतं. हम्म, आणि नॉट जस्ट अबाउट दिस इनिंग तो असा आउट झाला लेग स्पिनरच्या हातातून. हम्म. अब्दुल राशीद कडून आउट झाला मागच्या मॅचला बरोबर इंग्लंडच्या बरोबर सिरीजमध्ये. बरोबर. सो दॅट इज अ कन्सर्न. हम्म, आणि तो मला वाटतं ऍड्रेस झाला पाहिजे. हम्म, कारण आपण पुन्हा त्याच विकेटवर खेळणार आहोत. मे बी पिच दुसरं असू शकतं, बट 2 पेज बाजूला आहेत. 2 पिच आहे ते असू शकतं सेम. आणि पिच जे आहे ते खूप लो अँड स्लो आहे. सो Correct. आय गेस आपण ज्या गोष्टी करत होतो, बहुतेक सिलेक्टर बद्दल जे लोक जजमेंट करत होते हम्म, की 4 स्पिनर घेऊन चाललेत, एक फास्ट बॉलर हवा होता किंवा सिराज हवा होता. आय थिंक they proved it. It was a good decision to take बरोबर that much बरोबर amount of spinners. आणि ते कुठं ना कुठं तरी खरं होतं ना दिसतंय. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, आता पाकिस्तानच्या मॅच कडे आपण चाललोय. हम्म. वन चेंज दॅट यू विल डू और यू विल कीप द सेम टीम टू द नेक्स्ट. मी हर्षित राणाला ड्रॉप करून
अर्शदीपला खेळवीन. कारण की Okay. अर्शदीप हॅज अ नॅक ऑफ स्विंगिंग द बॉल बोथ वेज. ओके, आणि तो अर्ली विकेट्स घेतो आणि डेप्थमध्ये पण चांगली बॉलिंग करतो. Mhm. मला पाकिस्तान बॅट्समन सोबत नेहमी स्विंग बॉलर खेळवायला आवडेल. ओके, व्हॉट अबाउट यू निशाल? नक्कीच. तुला काय मला पण वाटतं? मी पण हाच चेंज जो आहे तो पाहण्यास इच्छुक आहे. कारण एक लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पण तुम्हाला मिळतं. राईट आर्म हम्म. बॉलर, लेफ्ट आर्म बॉलर, आणि ते थोडंसं चॅलेंजिंग असतं बॅट्समनसाठी. आणि आपण फर्स्ट मॅचचं जर पाहायला गेलो तर विथ प्लॅन आलो होतो आपण, आणि नक्कीच पुढच्या मॅचला पण पाकिस्तानसोबतच्या विथ प्लॅन जाणार आहोत. जर नोटीस केलं तर आपण शॉर्ट बॉलवर जास्त भर दिला होता पेसर्सनी, हम्म. आणि हम्म. तिथं ते जास्त बीट होत होतं बॅट्समन्स. हम्म. तर हम्म. नक्कीच यांच्यासोबत पण जी स्ट्रॅटेजी आखली असणार आहे त्यानुसार टीम उतरेल. आणि आय एम ऑल्सो एक्सपेक्टिंग वन चेंज इन प्लेइंग 11. आणि राहिला हम्म. कन्सर्न, जसं साहिल तू म्हणालास, बॅटिंगचा, म्हणजे मिडल ऑर्डर बॅटिंगचा. फक्त विराट कोहलीच नाही म्हणणार मी तर, ओव्हरऑल थोडंसं काही स्ट्रगल. पॅचेस आहेत ते फिल करणं गरजेचं आहे. कारण जर ऍब्सोल्युट. स्कोर मोठा असला असता बांगलादेशसोबत तर आपण स्ट्रगल केलं असतं. थोडं 7व्या-8व्या पर्यंत बॅटिंग केली असते, एकदम खाली 8-9 हो, विकेट्स पर्यंत. गेली असती तर एक हम्म. मिडल ऑर्डर थोडं स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि हम्म. एकदम चांगला मौका आता आहे पाकिस्तानसोबतचा, ज्यामध्ये विराट कोहली नो डाऊट ही विल परफॉर्म. ही विल आमची त्याच्यावरती इच्छा परफॉर्म. आहे पूर्ण आणि ही पूर्ण विश्वाचे डोळे असतील. हो. पण स्ट्रेस न घेता त्यांनी त्याचा कंट्रोल इनिंग्स खेळणं गरजेचं आहे. आणि ही विल, आणि ही विल ही हॅज प्रूव्ड मेनी टाइम्स की ही विल मेन मॅचेसचा प्लेयर, लंबी रेस का घोडा हो. येस, आणि एक्झॅक्टली. तो मोठ्या मॅचमध्ये खेळतोस. मोठा मॅचचा प्लेयर आहे तो, आणि तो नक्कीच करेल. एक क्वेश्चन होतं, मी ऍक्च्युली विसरलो, बट न्यूझीलंड पाकिस्तान बद्दल काय म्हणाल? न्यूझीलंड पाकिस्तान त्यांची जी ट्राय सिरीज झाली आणि ज्यामध्ये दे हॅड अ होम दोनदा ॲडव्हान्टेज बाय द वे. न्यूझीलंडनी दोनदा पाकिस्तानला हरवलं, तर त्यांच्यासाठी त्या फ्लोमध्येच ही मॅच होती आणि त्यांनी त्याच प्रकारे ती ते जिंकली. मोमेंटम घेऊन आले होते हो, हारण्याचं. दोन्ही टीम मोमेंटम घेऊन आल्या होत्या आणि त्या मोमेंटम मध्ये खेळल्या आहेत त्या. तर त्यात काही डिफरन्स झालेला नाहीये. नक्कीच, बरोबर. आणि नक्कीच. त्याचा फायदा होणार आहे आपल्याला, कारण पाकिस्तान आहे प्रेशरमध्ये, त्यांना मस्ट विन मॅच आहे. करेक्ट. हम्म. नो डाऊट आपल्याला पण आहेच आहे, पण आपण हम्म. थोडेसे वरचढ आहोत इन त्यांची ऑन पेपर फास्ट सुद्धा आणि बॉलिंग, इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स सुद्धा. त्यांची जर फास्ट बॉलिंग आपण बघितली, ओव्हरऑल बॉलिंग मी म्हणेल खूप वीक राहिलेली आहे. बॅटिंग तर वीक आहे, आपल्याला दिसतच ते. खूप वीक राहिलेली आहे बॉलिंग, फास्ट बॉलिंग स्पेशली. एकच त्यांचा मला वाटतं बॉलर जो होता अब्रार, आणि बाकीचे ते सलमान अगा पार्ट टाइम बॉलर जे होते ते दे हॅव बीन लाईक क्वाईट ओके. बट मला वाटलं पूर्ण इनिंग मध्ये एक बॉलर जो प्रॉपर कंट्रोल मध्ये होता, जो कन्सिस्टंटली चांगली बॉलिंग करत होता, तो अब्रार होता. आय गेस, इफ आय एम नॉट गेटिंग द नेम रॉंग, अब्रार होता. आणि अदर दॅन दॅट मला कोणीच कंट्रोल, शाहीनला एकही विकेट मिळाली नाही, 0 विकेट्स, बरोबर. काहीच बरोबर. नाही. आणि आय त्याच्यामुळे थिंक हॅरिस रॉफ आणि शाहीन एक मोठं रेप्युटेशन घेऊन येतात, पण ते परफॉर्म नाही करत आहेत. हॅरिस त्यांच्यासाठी तो एक रॉफला मोठा, लाईन अँड लेंथ नाहीये. एक्झॅक्टली, तो पेस वरती जास्त फोकस करतोय. आणि चांगले बॅट्समन त्याला इझिली पिक करतात. दोघं नाही, शाहीन अफ्रिदीला पण चांगला पिक करतायत आणि हॅरिस रॉफला सुद्धा चांगला पिक करतायत. सो हा मोठा कन्सर्न राहणार आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांची ओपनिंग कॉम्बिनेशन अजिबात चालले नाही. ओके, लोक बाबर आझमला शिव्या घालत आहेत की विकेट्स पडलेले, एवढा मोठा स्कोर चेस करायचा होता, पण जर त्याच्यासोबत पार्टनरशिप बनवणारा प्लेअर टिकून राहिला नाही तर तो बिचारा काय करेल ना. म्हणजे मी त्याला बिचारा बोलतोय, पण आय कॅन अंडरस्टँड की त्याला तिथे टिकून राहणं गरजेचं होतं. आणि उगीच त्यांनी जर तेव्हा विकेट लवकर घातली असती तर त्यांनी जितके स्कोर बनवले ते सुद्धा बनले नसते. त्याच्यामुळे त्याच्यावरती ब्लेम न टाकता आय थिंक बाकीचे ओपनिंग बॅट्समन आहेत, दॅट वॉज द कन्सर्न, असं आहे. आणि इंडिया ते सुद्धा एक्सप्लॉइट करायला नक्कीच बघेल. नक्कीच आणि ते पॉईंट्सवरती तर सगळे प्लॅनिंग जी आहे त्या पॉईंट्सवर हम्म. होईलच. पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ परफॉर्मन्स, फॉर्म आणि हे सगळं, इंडिया हम्म. पाकिस्तानची मॅच म्हणल्यावरती दोन्ही टीमचे प्लेयर्स फॉर्ममध्ये येतातच. बरोबर. तर हम्म. आय एम एक्सपेक्टिंग अ गुड टफ मॅच, आणि बरोबर. वन साइडेड एक्सपेक्ट नाही करत आहे. जशी मागची ही झाली होती वर्ल्ड कपची मॅच, करेक्ट. हो. मजाच नाही आली ती मॅच बघायला.
नाही, बरोबर. यस. एका पॉइंट नंतर म्हणजे आपली बॉलिंग एवढी स्ट्रॉंग होती या वर्ल्ड कपमध्ये, जी आता कंटिन्यू आहे. म्हणजे बुमराची कमी जी आहे ती आय गेस जाणवणार नाही तेवढी, कारण सगळे जे बॉलर्स आहेत ते चांगले फॉर्ममध्ये आहेत आणि शमी खूप चांगल्या प्रकारे लीड करतोय बॉलिंग युनिटला. आणि तो त्याचा फॉर्म जो आहे तो पाकिस्तानसोबत पण असणारच नक्की, आणि हो. आपण नक्कीच त्यांना प्रेशरमध्ये टाकू. बरोबर. परत परत मी येतो पिचकडे. फास्ट बॉलर्स आपण जरी म्हटलं हर्षदीपला आणायचं वगैरे, कन्सिडरिंग 5 विकेट्स मिळाल्या मोहम्मद शमीला, 3 विकेट्स मिळाल्या हर्षित राणा, मोस्ट ऑफ द विकेट्स हॅज बीन टेकन बाय फास्ट बॉलर्स. फास्ट बॉलर्स. पण कशामध्ये आय मीन लाईक काही तिथे स्कोपच नव्हतं फास्ट बॉलिंगला. स्टील दे हॅव नाही नाही, प्रूव्ड. पहिल्या इनिंगला होता मित्रा. पहिल्या इनिंगला बॉल चांगला कॅरी करत होता. सेकंड इनिंगला पिच स्लो डाऊन झाला, ओके. त्याच्यामुळे स्पिनर्स जास्त तिथे कामाला आले. आणि त्यांचे आय थिंक श्रेयस अय्यरची विकेट बघ किंवा अक्षर पटेलची पण विकेट बघ, आय थिंक त्यांनी स्लोअर वन टाकून त्यांना जरा गंडवलं. हो. सो त्याच्यामुळे जे फास्ट बॉलरना पण जे विकेट मिळाले ते सुद्धा त्यांनी जरा थोडा रॉंग वन टाकून विकेट काढायचा प्रयत्न केला. ते हिरवं हिरवं जे असतं ना, जे आपली ग्रास असते, त्याचं नामोनिशाण नाही, म्हणजे 0%. बरोबर. पूर्ण ते, त्यामुळं ते तेवढं आहे. आणि मे बी आता आता एक मॅच झालेली आहे, आता दुसरी होईल, त्याच्यामुळे मे बी अजून ते पिच थोडस, जी घास आहे ना ती अजून थोडी जरी असली, थोडी जरी ती पूर्णपणे जाईल आणि अजून स्लो होईल, मला असं वाटतं पिच. ओके. ओके. लेट्स सी, टाइम विल टेल. पण आपल्याला अजून एक ॲडव्हान्टेज आहे, आपली टीम कुठे ट्रॅव्हल करत नाहीये. ते ऍब्सोल्युटली. दुबईमध्ये आहेत, तिथे प्रॅक्टिस करत आहेत आणि मॅचेस खेळणार आहेत. बाकीचे टीम्स आपल्याशी जे खेळायला येणार आहेत ते पाकिस्तानमधून इथे ट्रॅव्हल करतील. ते त्यांना ॲक्लिमेटाईज व्हायला वेळ लागेल, त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग सेशन्स होतील आणि मॅच खेळून परत त्यांना पाकिस्तानमध्ये जावं लागेल आणि पुढच्या मॅचेस कसे असतील तसे खेळावं लागेल. सो इंडियाला नक्कीच ॲडव्हान्टेज आहे. नो ट्रॅव्हल, मस्त प्रॅक्टिस करतायत आणि जागेच्या जागी दुबईच्या दुबईमध्ये आहेत ते. सो तो एक मोठा ॲडव्हान्टेज आहे माझ्या मते. ऍब्सोल्युटली. आणि इंडिया पाकिस्तान, मला वाटतं दोघांसाठी, इंडिया आणि पाकिस्तान दोघांसाठी ही मॅच करो या मरो टाईप आहे. वेदर जरी आपण जिंकलेलो आहे पहिली मॅच, तरी आपल्यासाठी ही करो या मरो मॅच आहे. बरोबर. पाकिस्तानसाठी तर ही मस्ट विन आहे. Absolutely. इंडियासाठी ह्यासाठी ही मस्ट विन आहे की ही जर जिंकलो तर सेमीजमध्ये जागा पक्की होईल असं आहे. सो हम्म. त्यासाठी आपल्यासाठी पण एक काइंड ऑफ मस्ट विन आहे. पण आणि पाकिस्तान पाकिस्तान हरली तर ते नक्कीच कंट्रीमध्ये होम मॅच खेळायला जातील. तेच मी ग्रुप म्हटलं, स्टेज. विल क्वालिफाय फॉर द कराची एअरपोर्ट. बरं. नाही, पण तसं लेट्स आहे. सी. म्हणजे पाकिस्तानला पण अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. इंडिया पाकिस्तानमध्ये नेहमीच टफ मॅच ऑलमोस्ट होतच आलेली आहे आणि दर IIT वाल्या क्वालिफिकेशन. बाबांनी पण सांगितलं ना. अरे त्या आय टी बाबा काय फुकून आला काय माहिती आता. तर असो. एनिवे, सो फायनल थॉट्स आणि हु वुड बी द प्लेअर टू वॉच आउट फॉर यू गाईज? तर मला असं वाटतं एक चेंज होऊ शकतो पुढच्या मॅचला. मला वाटतं वरुण चक्रवर्ती दिसेल पुढच्या मॅचला. माझं इनर फिलिंग सांगते कोणाला मला. बसवतील? कोणाला बसवतील? हर्षित राणाला बसवतील असं अजून एक मला स्लो. वाटतं. ओके. येस, मला असं वाटतंय. आणि हार्दिक अँड मोहम्मद शमी विल बी ओपनिंग द स्पेल असं मला वाटतंय. आणि मी आय डोंट नो वाय, बट मला असं वाटतंय. आणि बॉलिंग साईडचं जर मी एक प्लेअर चूज करायचं झाला तर आय गेस मोहम्मद शमी विल बी द प्लेअर टू वॉच आउट बॉलिंग मध्ये. बॅटिंग मध्ये ऑब्व्हियसली शुभमन गिल. ओके. ओके. माझे पण एक्झॅक्टली दोन आहेत. शुभमन गिल जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. ओके. कोहली नक्कीच डार्क हॉर्स असेल, म्हणजे एक्सपेक्टेशन खूप आहेत, पण गिल ज्या फॉर्ममध्ये आहे नक्कीच आय वुड बॅक हिम फॉर दिस पर्टिक्युलर मॅच, की त्यांनी चांगलं खेळावं आणि त्याचा फॉर्म कंटिन्यू करावा. आणि बॉलिंगमध्ये मला परत शमीवरती खूप खूप जास्त होप्स आहेत असं आहे, कारण की बिग मॅच प्लेअर आहे. ही हॅज टू टर्न अप, ही हॅज टू हेल्प इंडिया टू विन. ओके. अँड ही हॅज टू हेल्प इंडिया टू क्वालिफाय फॉर द सेमीज. सो या, माझ्यासाठी हे दोन प्लेअर खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. नक्कीच. माझ्यासाठी आपला कुंगफू पांड्या जो आहे तो हो. खूप क्रुशल ठरणार आहे. हम्म. कारण बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये पण, कारण इंटरेस्टिंग. त्याच्यावरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जेव्हा वरचे प्लेयर्स बॅटिंग ऑर्डरमध्ये फ्लॉप जातील किंवा त्याच्यावर जेव्हा चान्स येणार,
तेव्हा त्याची इनिंग खूप मॅटर करणार आहे आणि त्याच्या ओव्हर्स येस सुद्धा येस. खूप मॅटर करणार आहे. 2017ची फायनल लाईक जेमतेम त्यांनी जिंकवलेलंच होतं असं वाटत होतं. बरोबर बरोबर. बरोबर. ठीक आहे. अजून काय ऍड करायचं मित्रांनो? झालं, मला ऍड तर वाटतं केलं आहे ऑलमोस्ट आपण सगळं. हम्म. अजून तुम्ही पण आम्हाला प्रेक्षकांना मला सांगायचंय की प्लीज 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 तुम्ही आमचे व्हिडिओज बघताय पण प्लीज आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कॉमेंटमध्ये नक्की तुमचे थॉट्स, तुमचे सजेशन, तुमचे फीडबॅक, तुमचे प्रश्न नक्की आम्हाला टाईप करून पाठवा. आम्ही ते नक्की वाचू आणि रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आणि तुमचे काय थॉट्स आहेत? तुम्ही कुठे ही मॅच बघणार आहात? फ्रेंड्स सोबत, फॅमिली सोबत? तुम्ही ही मॅच कशी एन्जॉय करणार आहात? आणि एन्जॉय केल्यावर पण जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर आम्हाला नक्की कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला खास करून पुश करा दाबायला विसरू नका की आमची नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि असंच आमच्या चॅनलला भरभरून प्रेम करत राहा आणि सी यू नेक्स्ट टाइम. जय हिंद. जय जय भेटूया हिंद. हिंद. पोस्ट मॅच येस. रिव्ह्यू मध्ये. येस येस. चक दे इंडिया. चक द इंडिया. येस, डेफिनेटली. येस. चलो. थँक यू.